वेग, विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एका कर्मचाऱ्याने पैसे घेऊन डिग्री विकल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात रोहित पवारांनी या सर्व प्रकरणात भाजप विचारांच्या लोकांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपावर पलटवार करताना भाजप प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी रोहित पवार यांना जरा सुधारणावादी दृष्टिकोनातून बघा अशा प्रकारचा खोचक सल्ला दिला आहे. पद्धतीने जर सर्टिफिकेट छापले जात असतील, अशा पद्धतीने मुखेकर सारखे छोट्या लोकांकडनं जर तिथं पैसे घेऊन सर्टिफिकेट दिले जात असतील तर हे योग्य नाही. त्यामुळे याच्या खोलात खऱ्या अर्थाने जाण्याची जरूरत आहे. त्यामुळे आम्ही आज कुलगुरूंना विनंती केलेली आहे की फक्त कारवाई करून थांबत नाही, आम्हाला फॉरेन्सिक ऑडिट पाहिजे, आम्हाला सिस्टम ऑडिट पाहिजे आणि याच्यामध्ये कोण कोण काय काय कसं कसं जबाबदार आहे याचं पूर्णपणे त्या ठिकाणी ऑडिट झालं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि अकाउंटेबिलिटी फिक्स करायची झाली तर मग आम्ही असं का म्हणू नये की समजा नीटचा पेपर जेव्हा फुटतो तेव्हा जबाबदार कोणाला धरलं जातं, तर तिथं मंत्री महोदयांना जबाबदार धरलं जातं. एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास न करता डायरेक्ट सर्टिफिकेट तिथं दिलं जात असेल पेपर न देता, तर मग जबाबदार हे हायर टेक्निकल एज्युकेशन मंत्री जे आपले चंद्रकांत दादा पाटील आहेत त्यांना का धरू नये असं साहजिकच प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना गावच्या पिंपळाचं पान पडलं की पिंपळगावच जळालं असं म्हणत राजकारण करण्याची सवय लागली. रोज काहीतरी प्रसिद्धीचा खटाटोप त्यांचा सुरू असतो. सावित्रीबाई विद्यापीठात रमेश मुखाशे नावाचा जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांनी एका विद्यार्थ्याला 70,000 रुपयामध्ये डिग्री व्हॉट्सअप कागदपत्र तयार करून विकलेली. खरं म्हणजे तो परीक्षा विभागात नाही विद्यापीठाच्या, त्यानंतर मूल्यमापन समितीची त्याचा संबंध नाही, तो लेखा विभागात काम करतो. आता हे विद्यापीठाच्या निदर्शनास जेव्हा आलं तेव्हा या संदर्भातली चौकशी केली आणि विद्यापीठानंच त्याच्यावर ॲक्शन करून त्याला निलंबित केलं. एवढंच नाही तर परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी सप्तशृंगी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात फिर्याद पण दिली. आता रोहित पवार काय म्हणतात की महाराष्ट्रात डिग्री विकण्याचं विद्यापीठ तयार झालंय. मला त्यांना हे सांगायचं आहे की एखाद्याच्या घरी चोरी झाली तर मालकावरच आरोप कसा काय जाऊ शकतो? दरोडेखोर पकडावे लागतील, तपासही पूर्ण करावं लागतं. मला त्यांना हेच सांगायचं की उठसूट कुठल्याही प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा व्यवस्थेला दिवसाने अगोदर याच्यामध्ये सुधारणावादीची भूमिका तुम्ही कधी घेणार का नाही?